नमस्कार मुलींनो, वंदना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता वर्षभराचं लाल तिखट कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवते. कमी 3 किलोचं तिखट होईल. आता ही 3 किलो करायची, त्याच्यामुळे मी ही अर्धा किलो घेतली. हा चपाटा मिरची ही, आणि ही कश्मीरी लाल आहे, आणि ही बेडगी आहे, आणि ही रेशीम पट्टा. ह्या तिन्ही मिरच्या कलरसाठी घेतलेल्या आहेत. ह्या तिन्ही फक्त आपण कलरसाठी घेतलेल्या आहेत. फिक्क्या आहे त्या, तिखटासाठी नाही, कलर चांगला लाल कलर येण्यासाठी घेतलेल्या आहेत तिन्ही पण. आणि ही मिरची लवंगीपेक्षा थोडी कमी तिखट आहे. ही आमची घरचीच होती म्हणून मी ही घेतली. तुम्ही याच्या ऐवजी दुकानात मिळती ना नंदुरबार, गंटूर, त्या घेतल्या तरी चालतील. रेशीम पट्टा पाव किलो, कश्मीरी पाव किलो, आणि बेडगी पाव किलो, आणि ही अर्धा किलो. चपाटा अर्धा किलो आहे, आणि ही 1 किलो आहे. लवंगीपेक्षा कमी तिखट. आता ह्या निवडताना ह्या मुद्दाम मी बिना निवडलेल्या आणल्या तुम्हाला दाखवण्यासाठी. ह्या निवडलेल्या आहे, ह्या निवडलेल्या आहे, ह्या निवडलेल्या आहे. ह्या निवडताना कोणती मिरची असं निवडताना ना अशी निवडायची बघा. एवढं देठ ठेवायचंच मागं, अशी मिरची असा देठ निवडायचा कधी पण बघा, असं ठेवायचं. म्हणजे भाजीला चव चांगली येते, भाजी घट्ट होती. नुसतं हेच हा पूर्ण देठ जर आपण आता असा काढून टाकला ना, तर हे नुसतं नितळ असं खूप पाणी असं लालसर पाणी होतं भाजीमध्ये. असं नाही होत. मग हे हा देठ असताना चव पण खूप छान लागते भाजीची, आणि हे भाजी पण घट्ट होते. ह्या 4 वाजेपर्यंत आपण उन्हात चांगल्या वाळून घेऊ, मग निवडून घेऊ, आणि मग तुम्हाला मसाला दाखवेल, आणि लगेच दळायला देऊ. उद्या दिल्या तरी चालतील त्या. या सगळ्या मिरच्या आता वाळवून निवडून झाल्या. आता मसाला दाखवते तुम्हाला. धने घेतले अर्धा किलो, आतपाव जिरे, आतपाव ओवा, 2 चमचे मिरे घेतले, 5 हिंगाचे खडे घेतले, 10 वेलदोडे घेतले, 2 चक्र फूल घेतले, दालचिनीचे 2-3 तुकडे घेतले, 1 चमचा लवंग घेतली, 10-15 पानं तेजपान घेतली, लाल मिरच्या, आणि त्याच्यासाठी घेतलेला मसाला आपण कांडापोरून काढून आणला. बघा किती छान कलर आला आहे. वर्षभर टिकेल असाच कलर, आणि अशीच चव वर्षभर राहील. माझी रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.